आपण मनाला अस्वस्थ करणाऱ्या पुस्तकांमध्ये काईट रनरसारखी पुस्तकं रेकमेंड करतो, परंतु हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला अक्षरशः झोप येणार नाही. हे मराठी पुस्तक जगापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शक्य होईल तितका व्हिडिओ शेअर करा. अशोक पवारांचं बिराड नावाचं पुस्तक मनाला अस्वस्थ करणार आहे. ह्यातलं प्रत्येक पान मनाला टोचणार आहे, कारण ही फक्त आत्मकथा नसून बेलदार आणि भटक्या जमातीची जगण्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे. पोटासाठी गावोगाव हिंडणं, गाढवावरून आपला संसार एका गावातून दुसऱ्या गावात घेऊन जाणं, कुठल्याही गावात गेलं तर त्या गावाच्या फक्त हागणदारीमध्येच राहायची परवानगी असणं, भीक मागणं, चोऱ्या करणं, दारू पिऊन सगळा धिंगाणा घालणं, हे सगळं या पुस्तकामध्ये. तसेच प्रत्येक गावात गेल्यानंतर त्यांच्याकडे चोर म्हणूनच बघणारा समाज, शाळेत प्रवेशासाठी शिक्षकांना 200 रुपयांनी कोंबड्याची लाच देणं, पोलिसांकडून पावलोपावली छळ होणं, स्त्रियांवरती समाजाकडून अत्याचार होणं, अक्षरशः स्त्रियांना, लहान मुलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण होणं, आणि या पुस्तकातलं सर्वात अस्वस्थ करणारं वर्णन म्हणजे लहान मुलांचं जगणं आहे. त्यामध्ये लहानपणी चहाचं भांडं तोंडावरती सांडून तडफडून मरणारी लेखकाची बहीण सोजी, पांड्याला वाघानं डोळ्यापुढं फाडून खाणं, वादळी पावसाच्या पाण्यामध्ये नुकतंच जन्मलेलं अर्भक वाहून जाणं, आणि अतिप्रसंगामुळे गर्भवती राहिलेल्या सरीच्या 8 महिन्याच्या पोटावरती बुक्क्या मारून तिचं अर्भक पाडणं. हे सांगितलेलं फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. मग पुस्तकामध्ये काय काय असेल याचा तुम्ही विचार करू शकता. हे पुस्तक प्रत्येकापर्यंत पोहोचवा. पुस्तकाचं नाव आहे बिराड, लेखक आहेत अशोक पवार.